पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला का झोपायला हवे? श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, मुळात आनंदी वैवाहिक जीवनासाठी समजूतदारपणा आणि प्रेम हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रेमाकडे कसे वाढेल हे तुम्ही लक्ष द्या. चला चालू करू आपण. सांस्कृतिक आणि पारंपरिक मान्यता वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्रात डावी बाजू शुभ आणि सकारात्मक ऊर्जाचे स्रोत मानली जाते. पत्नीने डाव्या बाजूला झोपल्यास पती पत्नीमध्ये सुसंवाद आणि प्रेम वाढते. अशी मान्यता आहे की यामुळे घरात सुख समृद्धी येते. चीनी फेंगशुई ह्याच्यामार्फत फेंगशुईमध्ये डावी बाजू यिन स्त्री ऊर्जाशी जोडली जाते. पत्नीचे डावीकडे झोपणे पार्टनरसोबत ऊर्जा समतोल राखते. भारतीय संस्कृती काही परंपरांमध्ये पत्नीने दक्षिण दिशेकडे डोके करून झोपण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पत्नी स्वतःच्या डाव्या बाजूला येते. वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन. हृदयाची स्थिती. पुरुषांचे हृदय डाव्या बाजूला असते. पत्नीचे डावीकडे झोपणे शारीरिक जवळीक वाढवते, ज्यामुळे भावनिक नाते मजबूत होते. सुरक्षिततेची भावना. स्त्रियांना सुरक्षित वाटते जेव्हा त्यांचा जोडीदार त्यांच्या उजव्या बाजूला स्वतःच्या डाव्या बाजूला असतो. मेंदूतील क्रिया. संशोधनानुसार स्त्रियांचा उजवा मेंदू भावना आणि संवेदनशीलतेशी जोडलेला अधिक सक्रिय असतो. डावीकडे झोपल्यास ही सक्रियता सकारात्मक संवाद सुलभ करते. व्यावहारिक कारणे. खोलीची मांडणी. जर पलंग भिंतीला लागून असेल तर पत्नीचे डावीकडे झोपणे उठणे बसणे सोपे करते. उदाहरणार्थ मुलांची काळजी किंवा रात्रीचे कामे. आरोग्याचे पैलू. गर्भावस्थेत स्त्रियांना डाव्या बाजूने झोपण्याचा सल्ला दिला जातो, जो पतीच्या डाव्या बाजूला झोपण्याशी सुसंगत असू शकतो. आधुनिक दृष्टिकोन. लवचिकता महत्त्वाची. वैयक्तिक पसंतीला प्राधान्य. आजकाल पती पत्नीची त्यांच्या सोयी आणि आरामाप्रमाणे झोपण्याची स्थिती निवडावी. काही जोडप्यांना मिठी मारून झोपणे किंवा वेगळे झोपणे आवडू शकते. संवादाचे महत्त्व. झोपण्याच्या स्थितीपेक्षा एकमेकांच्या भावना समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. समज आणि वास्तव. समज. डावीकडे न झोपल्यास नाते बिघडते. वास्तव नात्याची मजबूती वर्तन आणि आदर यावर अवलंबून असते, झोपण्याच्या दिशेवर नाही. समज हा नियम सर्व संस्कृतींना लागू होतो. वास्तव. अरब देशामध्ये पुरुष डावीकडे झोपतात जेणेकरून उजव्या हाताने तलवार चालवता येईल. यातून निष्कर्ष असा निघतोय की पतीच्या डाव्या बाजूला झोपणे हे परंपरा आणि व्यावहारिकता यांचे मिश्रण आहे. मात्र आधुनिक जीवनात लवचिकता आणि परस्पर सहमती या प्राधान्य द्यावेत. कोणताही नियम नात्यापेक्षा महत्त्वाचा नसतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. हॅपी लाईफ, इझी लाईफ.